कारण आता वेळच राहिलेला नाहीये। मी आपल्याशी आता बोलणार, इथून मुंबईला जाणार, मुंबईवरून पालघरला जाणार, पालघरवरून परत मुंबईला संध्याकाळची सभा, तर अशी धावपळ सुरू आहे। पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवायला आलेलो आहे। कारण आता खूप झालं, गद्दारी गद्दारी किती गद्दारी आणि पाटणची गद्दारी, म्हणजे मला नेमकं कळतच नाही। जी काय ते कारण सांगतायत की कोण म्हणतं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही काँग्रेस सोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली। मग इथे जे लुटमार मंत्री आहेत, लुटमार मंत्रीच ना, नाही ते पालकमंत्री कसे, पालकच जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत। तर त्या लुटमार मंत्र्यांना मी विचारतोय, अहो तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते, मग तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसचं काय झालं? मग त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये यांना कोणी विचारे ना म्हणून आपल्याकडे घुसले कळपामध्ये। आपल्याला पण दया आली, कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं। पण आपल्याला काय माहित की असा लुटमार करणारा करंट असेल। आपण मंत्री केला, मग मिंद्यानी परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये हाच लांडगा पुढे होता आणि दुसरा कोण होता, दुसरा आणखीन कोणतरी होतं ना, महेश शिंदे। ही सगळी अशी माणसं, तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत, आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे, म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री, बस वाजंत्री वाजवत, वाजंत्रीचं काम करायचं त्यांनी। ही जी लढत आहे ही लढत, मी हर्षदला विचारलं काय, हर्षद म्हणाला साहेब एकटा लढतोय। अरे एकटा कुठे, मी आहे ना, हे आहेत ना तुझ्यासोबत, एकटा कुठे? कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्यांची काय आपापसात देवघेव झाली असेल म्हणतात। आणि तुम्ही मला सांगायचं, 3 उमेदवार जे आहेत, एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री, ज्यांनी संपूर्ण त्याचं एक्साईज खातं हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं, लुटलं, अधिकारी वापरले, पैसे वापरले। असं काही समजू नका, मी सुद्धा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने, आणि माझे सुद्धा आज काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात, मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला, कुठून कसे पैसे गेलेत। जरा थांबा, जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरणं मी कशी लावतो बघा मार्गी, कशी मार्गी लावतो बघा। एका बाजूला मस्तीत राहणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचं आव आणणारे। आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये ती जाहिरात फक्त त्या दिवाळी आली काच येते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, उठा उठा निवडणूक आली, लोकांकडे जायची वेळ आली। असे 2 उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद, जो दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुःखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यात आणि रस्त्यावरती उतरणारा आपला हा हर्षद। तुम्ही निवडायचंय, तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय, पाकिटात नाही येईल साबण। दिवाळी आली हो, आता उठणं लावा, दिवाळी झाल्यावर मग झोपून जा। त्या दिवशी सकाळी उठायचं अभ्यंग स्नान आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपून राहायचं निवडणूक झाली की। तर ही अशी माणसं, ही आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना, आणि आपणच सगळेजण त्यांना, आपण म्हणजे मी एकूण पाटण विषयी बोलतोय, निवडून देत आलो। मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, किती रोजगार आले इकडे? जे काय आपत्तीग्रस्त आहेत, दरडी कोसळल्या, त्यांची घरं गेली, त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झाले, कामाची टेंडर किती निघाली, पैसे खाल्ले गेलेत, कामं का नाही झाली, याचं उत्तर कोणाकडेच नाहीये।
कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये. आणि हर्षद, आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडला, शिवसेना एकदा नडला की काय करतो ते बघा, ते या निवडणुकीत कळेल. आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश, शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती. आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा. आज मी तुम्हाला सांगतोय, पैसे उधळले जातील. मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात, साहेब तयारी खूप छान आहे, लोकांचा प्रतिसाद जोरात आहे.